कधीकधी ना एका छोट्याशा मतदारसंघाची कहाणी आपल्याला खूप मोठं काहीतरी सांगून जाते. शहरी भारतात नागरिक आणि शासन यांच्यातलं नातं कसं आहे हे समजून घ्यायचं असेल तर मुंबईतलं सायन कोळीवाडा हे त्याचंच एक उत्तम उदाहरण आहे. चला यामधले बारकावे जरा जवळून पाहूया. तर मग ह्या विश्लेषणात आपण काय पाहणार आहोत? आपण 5 महत्त्वाच्या टप्प्यांतून जाणार आहोत. मतदारसंघातील विभागणीपासून सुरुवात करून आपण थेट विजयाच्या एका ठोस आराखड्यापर्यंत पोहोचणार आहोत. सायन कोळीवाडा मतदारसंघाचं चित्रच मोठं विलक्षण आहे. इथे एकाच मतदारसंघात 2 पूर्णपणे वेगळी जगं वसलेली आहेत. एका बाजूला उंच इमारती तर दुसऱ्या बाजूला मैलोनमैल पसरलेल्या झोपडपट्ट्या. हीच इथली ओळख आहे. आणि राजकारणाचा खरा खेळ आकड्यांचा असतो, बरोबर? तर इथली सामाजिक रचना बघा. जवळजवळ 2,81,000 मतदार आणि ते वेगवेगळ्या समाजांत विभागलेले आहेत. मुस्लिम, दलित, महाराष्ट्रीयन मतदार या सगळ्यांची संख्या मोठी आहे. आणि हीच विविधता निवडणुकीच्या निकालांवर थेट परिणाम करते. म्हणजे बघा चित्र किती विरोधाभासी आहे. एका बाजूला आहेत सोसायट्यांमध्ये राहणारे करदाते, ज्यांना वाटतं की त्यांच्या नागरी समस्यांकडे कोणी लक्षच देत नाहीये. आणि दुसऱ्या बाजूला आहेत झोपडपट्टीतले रहिवासी, ज्यांना सरकारी योजनांची गरज आहे, पण त्याचवेळी घरं तुटण्याची भीतीही आहे. एकाच ठिकाणी ही 2 वेगवेगळी जगं आहेत. पण गंमत अशी आहे की हे 2 गट जितके वेगळे दिसतात ना, तितकेच एका बाबतीत ते जोडलेले आहेत. आणि तो समान धागा आहे प्रशासनाकडून होणारं दीर्घकालीन दुर्लक्ष. ही एकच तक्रार त्यांच्यातल्या सगळ्या भिंती पुसून टाकते. आणि या तक्रारी काही वरवर्ष नाहीत, या त्यांच्या रोजच्या जगण्याशी जोडलेल्या आहेत. दूषित पाणी, उघडी गटारं, वाहतूक कोंडी यांसारख्या समस्याच निवडणुकीतले खरे मुद्दे ठरतात. जेव्हा लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास उडू लागतो तेव्हा काय होतं? ते स्वतःच काहीतरी करायला बघतात. आणि इथे तेच झालं. गृहनिर्माण सोसायट्यांनी स्वतःचा उमेदवार उभा करण्याचा प्रयत्न केला. हा एक प्रकारे व्यवस्थेला दिलेला आवाज होता की आमचं ऐका. बरं, या सगळ्या पार्श्वभूमीवर निवडणुकीचे आकडे काय सांगतात? कारण शेवटी तेच महत्वाचं आहे. चला आता ते बघूया, म्हणजे आपल्याला राजकीय ट्रेंड्सचा अंदाज येईल. फक्त 7,895 मतं. विचार करा, एकूण मतांच्या फक्त 5% थोडं जास्त. या एका आकड्यावरूनच कळतं की 2024ची लढत किती अटीतटीची होती. हा मतदारसंघ कुणाचा बालेकिल्ला नाहीये. हे आकडे बघा. 48% विरुद्ध 43%. अगदी काटेकी टक्कर. आणि यातून एकच गोष्ट सिद्ध होते. या मतदारसंघातलं एकही मत तुम्ही गृहीत धरू शकत नाही. विजय आणि पराभवातलं अंतर खूपच कमी आहे. फक्त एका निवडणुकीचे आकडे पाहून चालणार नाही. जरा मागचा इतिहास बघूया. 2009 पासूनचा प्रवास बघा. मतदानाचा टक्का कसा हळूहळू वाढला. 2014 मध्ये राजकीय चित्र कसं बदललं आणि त्यानंतर विरोधी पक्षाने कशी मतं परत मिळवली. हे सगळं काय सांगतंय? हे सांगतंय की इथला मतदार आता जास्त जागरूक झाला आहे. ठीक आहे, आकडेवारी तर आपण पाहिली, पण प्रश्न हा आहे की असे निकाल का लागले? या निकालांमागे कोणती कारणं होती? काय घडलं हे तर कळलं, पण का घडलं हे समजून घेणं महत्वाचं आहे. बघा, निवडणूक फक्त उमेदवार जिंकत किंवा हरत नाही. त्याच्यामागे एक पूर्ण सिस्टम काम करत असते. सत्ताधारी असण्याचे फायदे, आव्हान देणाऱ्या पक्षातील काही कमतरता, आघाड्यांचं गणित आणि सगळ्यात महत्त्वाचं लोकांपर्यंत कोणती गोष्ट, कोणतं नॅरेटिव्ह पोचतोय, या सगळ्या गोष्टी मिळून निकाल ठरवतात. आणि या विचारांच्या, या कथांच्या लढाईत एक गोष्ट आपण कधीच विसरता कामा नये. आपल्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा हक्क दिला आहे. आणि हा हक्क तेव्हाच टिकून राहतो जेव्हा सार्वजनिक चर्चा ही माहितीच्या आधारावर आणि जबाबदारीने होते. तर मग प्रश्न येतो की अशा परिस्थितीमध्ये, अशा स्पर्धात्मक मतदारसंघामध्ये विजय मिळवायचा असेल तर काय करायला हवं? यासाठी एक पोकळ आश्वासन नाही, तर एक ठोस, चतुर्मुखी रणनीती गरजेची आहे. याला आपण चतुर्मुख सिद्धांत म्हणूया. याचे 4 चेहरे आहेत, 4 स्तंभ. पहिला, निवडणुकीचा चेहरा, म्हणजे आपल्या मूळ मतदारांना एकत्र आणणं आणि नाराज मतदारांशी संवाद साधणं. दुसरा, संघटनात्मक चेहरा, म्हणजे जमिनीवर कार्यकर्त्यांचं मजबूत जाळं तयार करणं. तिसरा, कथानकाचा चेहरा, म्हणजे लोकांपर्यंत एक सोपी, सरळ गोष्ट पोचवणं. आणि चौथा, संसाधनांचा चेहरा, म्हणजे कमी पैशात प्रभावी प्रचार करणं. आणि या सगळ्याचा गाभा काय आहे? एका वाक्यात सांगायचं तर
गोंगाट करून लक्ष वेधण्यापेक्षा लोकांचा विश्वास जिंका. कारण राजकारण हे गोंगाटाचं नाही, तर विश्वासाचं नातं निर्माण करण्याचं काम आहे. आणि ही रणनीती फक्त निवडणुकीच्या घोषणेपुरती नाही. यातून ठोस धोरणे तयार व्हायला हवीत. जसं की स्वच्छ पाणी आणि स्वच्छतेसाठी नागरिकांची सनद, लोकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी व्हॉट्सॲपसारखी एक सोपी आधुनिक प्रणाली. हे थेट लोकांच्या प्रश्नांना हात घालणारे उपाय आहेत. आणि जेव्हा आपण अशा डिजिटल प्रणालींबद्दल बोलतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. नागरिक जेव्हा आपल्या तक्रारी मांडतात तेव्हा त्यांच्या माहितीचा वापर त्यांच्या परवानगीने आणि अत्यंत काळजीपूर्वक व्हायला हवा. हाच आधुनिक लोकशाहीत डिजिटल विश्वासाचा पाळा आहे. तर सायन कोळीवाडाची ही कहाणी फक्त एका मतदारसंघाची नाही. ही कहाणी आहे वर्षानुवर्षांच्या नागरी दुर्लक्षाची आणि त्याविरोधात उभ्या राहणाऱ्या जागरूक नागरिकांच्या शक्तीची. इथले स्थानिक मुद्दे खरं तर संपूर्ण राज्याच्या राजकारणाचा आरसा आहेत. आणि जाता जाता एक प्रश्न: निवडणुका जिंकल्या कशा जातात? मोठ्या आकर्षक घोषणांनी आणि कथांनी, की लोकांचं दैनंदिन आयुष्य खरंच सुकर करणाऱ्या एका विश्वासार्ह योजनेने? याचा विचार आपण सगळ्यांनी करायला हवा.